तुम्हाला पण मकर संक्रांतीसाठी सोपा आणि सुंदर असा झटपट होणारा मेकअप लूक कसा करायचा ते पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सर्वांचे माझ्या प्रियंका ताटे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला तर वेळ न घालवता मेकअपला स्टार्ट करूया. तर मेकअप करण्यासाठी तुम्हाला आधी चेहऱ्याची काळजी घ्यावी लागेल आणि काळजी घेण्यासाठी आपण इथे स्वच्छ फेसवॉशने चेहरा आधी स्वच्छ करून घ्यायचा आहे. तुम्ही कोणतेही फेसवॉश वापरू शकता. मी नंतर टोनर वापरायचे आहे. तर टोनर तुमच्या स्किनमधले जे ओपन पोर्स असतात ते टाईट करण्याचे काम करते. त्यानंतर आपण इथे जेंटल मॉइश्चरायझर वापरणार, म्हणजेच की जे हलकं फुलकं असतं लगेच ऑब्झर्व होणारं हे मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचं आहे. तर मॉइश्चरायझर अप्लाय केल्यामुळे तुमची स्किन हायड्रेट होते आणि त्यामुळे तुमचा मेकअप ड्राय पडत नाही आणि फुटलाही जात नाही. तर मॉइश्चरायझर चांगलं चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व करून घ्यायचं आहे. आता नंतर आपण वापरणार आहेत की प्रायमर कशासाठी वापरायचं, तर प्रायमर हे तुमची स्किन स्मूथ करते आणि टेक्स्चर हाईड करते, त्यामुळे तुम्ही प्रायमर इथे वापरायचं. इथं मी रिकोडचं जे मॅटिफाय प्रायमर आहे ते वापरत आहे. त्यामुळे तुमचा बेस खूप छान बनतो आणि खूप काळ टिकतो सुद्धा. नंतर आपण इथे लिप बामसुद्धा अप्लाय करायचा आहे, कारण की आपले लिप जर ड्राय असतील तर मेकअपच्या आधी लिप हायड्रेट राहतील. त्यानंतर आपण इथे मेकअपला स्टार्ट केलेले आहे. कन्सिलर अप्लाय करत आहे. ज्या डोळ्याच्या खाली डार्क सर्कल किंवा तुमच्या पूर्ण चेहऱ्यावरती ज्या भागात तुम्हाला जे प्रॉब्लेम असतील त्या ठिकाणी तुम्ही कन्सिलर अप्लाय करून घ्यायचं आणि कन्सिलर अप्लाय करताना नेहमी ब्लेंडिंगमध्ये अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे प्रॉपरली कन्सिलर तुमच्या स्किनचे सगळे प्रॉब्लेम हाईड करण्यासाठी खूप मदत होते, त्यामुळे कन्सिलर स्किप करू नका. त्यानंतर मी ते आय मेकअपसाठी सुद्धा कन्सिलर वापरत आहे. मी ते लिक्विड कन्सिलर यूज केलेलं आहे आणि मी चेहऱ्यावरती क्रीम कन्सिलर वापरलं होतं. तर मी इथे ते कन्सिलरसुद्धा ब्लेंड करून घेत आहे. लिक्विड कन्सिलर जे वापरलं होतं ते हलक्या हलक्या हाताने तुम्ही डोळ्यावरती सुद्धा ब्लेंड करून घ्या, जेणेकरून की ते खूप छान ब्लेंड होईल. आणि त्यानंतर आपण बेस मेकअपला स्टार्ट करण्यासाठी फाउंडेशन वापरत आहे. तुम्ही ते फाउंडेशन तुमच्या स्किन टाईपनुसार यूज करायचं आहे. मी ते माझ्या स्किन टाईपनुसार फाउंडेशन घेतलं आहे आणि तेही प्रोडक्ट मी ब्लेंडिंगमध्ये वापरत आहे. कोणतेही प्रोडक्ट तुम्हाला डायरेक्टली घेऊन अप्लाय करायचे नाहीत. जे काही तुम्ही प्रोडक्ट यूज करता मेकअपमध्ये ते सर्व ब्लेंडिंगमध्ये वापरायचे आहेत. आणि पूर्ण फेसवरती फाउंडेशन अप्लाय करून घेतल्यानंतर त्याला पण आपण ब्युटी ब्लेंडरने चांगले ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि ब्लेंडर इथे तुम्ही खूप हलकं यूज करा हाताने, जेणेकरून की जास्त प्रेस नाही करायचा. त्यामुळे तुमचा बेस चांगला बनतो आणि खूप काळ टिकतो सुद्धा. त्यात इथे मी पूर्ण प्रकारे माझे फाउंडेशन ब्लेंड करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता मी खूप हलका हात यूज करत आहे. खूप जास्त प्रेस नाही द्यायचा ब्लेंडरला. तुम्ही पूर्ण नेकला वगैरे तेच ब्लेंडर फिरून घ्यायचं आहे. ब्लेंडर फिरवताना नेकला वेगळे प्रोडक्ट आणि स्किनला वेगळे प्रोडक्ट वापरायची काही गरज नाही आहे. त्यानंतर मी ते हायलाईट करून घेते. मी जे पार्ट आपल्याला हायलाईट करायचे असतात की ते नोज एरिया असू द्या किंवा फोरहेड, डोळ्यांच्या खालती आणि चिनला, त्या ठिकाणी तुम्ही असं थोडंसं व्हाईट म्हणजे फेअर जे स्किन टोनचं कन्सिलर असतं किंवा फाउंडेशन तुम्ही वापरू शकता, ते लावून घ्यायचं आहे. आणि त्याला पण आपण ब्लेंडिंगमध्ये हलकं लावून त्याला पण नंतर ब्लेंड करून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की तुमचे जे स्किनचे जे डार्क म्हणजे समजा डोळ्याखालचे जे डार्क सर्कल्स वगैरे असतात ते आपण अगोदर हाईड करून घेतले होते आणि ते खूप डार्क दिसून नये म्हणून त्याला थोडंसं हाईड करण्यासाठी आपण इथे कन्सिलर वापरतो. याला पण आपण नॉर्मली ब्लेंड करून घ्यायचं आहे. नोजचा एरिया ज्या ठिकाणी आपण कन्सिलर वापरला आहे फक्त तिथेच ब्लेंड करायचं आहे. तुम्ही पूर्ण नोजवरती ब्लेंडिंग नाही करायची. जेवढा पार्ट आहे तेवढंच ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता ब्लेंडिंग काय करायचे आहे ते. मी फोरहेडला सुद्धा ब्लेंडिंग करून घेते. पूर्ण फेसवरती ब्लेंडिंग करून झाल्यानंतर आपण पावडरने सेट करणार आहोत मेकअप. तर आपला बेस मेकअप हा अशा प्रकारे कंप्लीट होतोच आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे ब्लेंड करून घेत आहे पूर्ण स्किनवरती. डोळ्याच्या खालती, नोजला, चिनला ज्या प्रकारे आपण ब्लेंडिंग करून घ्यायच्या. नंतर आता इथे आपण ट्रान्सलंट पावडर वापरणार आहोत आणि ट्रान्सलंट पावडरने आपण बेस सेट करण्याआधी मी छोटासा ब्रश घेतला आहे ते की अंडर आय एरिया म्हणजेच की आपल्या डोळ्याच्या खाली वापरण्यासाठी. आणि ती पावडर घेताना मी आधी डस्ट करून घेतली आहे. डायरेक्ट घेऊन मी अप्लाय नाही केली, कारण की एक्स्ट्रा प्रोडक्ट आपल्या स्किनवरती लागेल आणि मेकअप हा केकी दिसतो त्यामुळे.
मग इथे हलकीशी मी पावडर लावून घेत आहे छोट्या ब्रशने आधी. नंतर मी मोठा ब्रश घेऊन पूर्ण फेसला, नेकला जे काय आपल्याला पावडर यूज करायची असे आपण त्या ठिकाणी यूज करून घेणार आहोत. पावडरसुद्धा घेताना नेहमी डस्ट करून घ्या, डायरेक्ट घेऊन चेहऱ्यावरती लावू नका, खूप पावडर होते त्यामुळे. त्यानंतर आपण आय मेकअपला स्टार्ट केलेला आहे आणि आय मेकअप हा मी खूप बेसिक ठेवलेला आहे. लाईट ब्राऊन कलर घेतला आधी, त्यानंतर थोडासा डार्क ब्राऊन कलर घेतला, आउटर कॉर्नरला थोडासा कॉफी कलर म्हणजेच की काळपट रंगाचा कलर असतो तो कलर घेऊन मी नुसता आउटर कॉर्नर काढून तिथे शिमर लावून घेणार आहे. आणि आयलायनरच्या ठिकाणी मी पावडर लायनर करून त्याला ब्लेंड करून घेते ब्राऊन शेडने. तर अशा प्रकारे मी इथं पूर्ण आय मेकअप करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नंतर तो अपलोड करेन. तर आय मेकअपसुद्धा खूप सिंपल ठेवायचा आहे आणि आपल्या साडीला मॅचिंग असा करायचा आहे नेहमी. माझी साडी इथे ब्लॅक आणि रेड कॉम्बिनेशनची आहे त्यामुळे मी इथे तसं थोडासा इफेक्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रोडक्ट अप्लाय केल्यानंतर त्याला आपण एकदा क्लीन ब्रशनी क्लीन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी ते आय मेकअप कंप्लीट करून घेणार आहे. त्यानंतर मी इथे ब्रशने क्लीन केल्यानंतर जे एक्स्ट्रा शिमर वगैरे पडलेले काढून घेतले आणि अंडर आयला काजळ जिथे आपण लावतो त्याच्या खालती थोडासा ब्राऊन कलर घेऊन त्याला असं वरच्या बाजूने पाहून ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण ॲब्रो सेट करून घेणार आहोत. ॲब्रो सेट करण्यासाठी इथे मी क्रीम प्रोडक्ट वापरत आहे. नेहमी ॲब्रो सेट करताना मध्याभागून सुरुवात करायची आहे आणि जे काही एक्स्ट्रा प्रोडक्ट राहतात ते आपण जे सुरुवातीचे आपले फ्रंटचे हेअर असतात तिथे लावायचं आहे. नंतर ब्रशने असं प्रकारे कोंब करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे आपण ॲब्रोसुद्धा दोन्ही सेट करून घ्यायचे आहेत. नंतर आपण इथे ब्लश वापरणार आहे. ब्लश नेहमी पिंक किंवा पीच कलरचा वापरावे. कोणत्याही प्रकारचे दुसरा कलर यूज करू नका कारण की ते दोन्ही कलर कोणत्याही स्किन टोनला मॅच होतात. त्यानंतर मी ते हायलायटर लावून घेत आहे. हायलायटर लावल्यानंतर अशा प्रकारे आपला लुक कंप्लीट होत आलेला आहे. हायलायटरसुद्धा तुम्ही तुमच्या ज्या ॲब्रोज लाईन असतात तिथे, चिनवरती, नोजला आणि अशा प्रकारे आपण हायलायटर लावून घेतलं. त्यानंतर आपण इथे लिपस्टिक लावणार आहे. तर लिपस्टिक लावण्यासाठी मी इथे आधी लिप लायनर जे असतं त्याच्याने आउटलाईन काढून घेणार आहे आणि त्याचाच थोडासा हलका मी इथे ब्लेंड करून घेणार आहे की जेणेकरून आपला एक खाली कोटिंग तयार होईल. आणि लिपस्टिक वापरण्याआधी नेहमी लिप बाम लावायचा आहे. तुम्ही सुरुवातीला दाखवलं आहे की मी लिप बाम वापरलेला आहे. त्यानंतर मी ते लिक्विड लिपस्टिक अप्लाय करून घेते. जी काही माझी आउटर लाईन काढले त्यालाच फॉलो करत मी इथे थोडीशी रेड आणि मरुनिश कलर माझे लाईट कलरमध्ये लिपस्टिक आहे ती मी अप्लाय करून घेत आहे. तर अशा प्रकारे लुक कंप्लीट झाल्यानंतर आपण मेकअप सेट करण्यासाठी आणि खूप काळ टिकण्यासाठी याला आपण सेटिंग स्प्रे अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि इथे माझा फॅन सापडत नव्हता त्यामुळे मी इथे लिपस्टिक पॅलेटनीच हवा मारून घेतलेली आहे. आणि जे काही एक्स्ट्रा आपल्याला थोडंसं हायलायटर मला इथे जास्त वाटत होतं त्यामुळे मी थोडं जे ब्रश होता त्यांनीच क्लीन करून घेतला आहे. नंतर अशा प्रकारे मी ते साडी, बांगड्या आणि हेअरस्टाईल, ज्वेलरी घालून लुक कंप्लीट केलेला आहे. चंद्रकोर टिकली महाराष्ट्रीयन लुकमध्ये खूप छान वाटते आणि तुम्ही कोणताही मराठमोळी लुक करा. सणांना संक्रांत असो कोणताही सण असो त्यामध्ये चंद्रकोर टिकली, गजरा हे आपलं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपले सौंदर्य खूप उठून दिसतं. त्यामुळे मी अशा प्रकारे गजरा इथे लावून घेत आहे. आणि अशा माझा हा मकर संक्रांती स्पेशल ब्लॅक साडीवरचा मेकअप कसा वाटला तुम्हाला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास तर तुमच्या मैत्रिणींना शेअरसुद्धा करा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओला भेटूया. धन्यवाद.